योग्यतेनुसार आणि माझ्या सस्त्र बुद्धीला जे मान्य होईल, भारतीय राज्यघटना, भारताच्या राज्यघटनेअंतर्गत केलेले कायदे यानुसार मी माझं कार्य करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या प्रत्येक जजमेंटमध्ये जिथे जिथे सामाजिक आणि आर्थिक समानतेचा प्रश्न येतो त्यावेळेला नेहमीच मी हे आपले फंडामेंटल राईट्स आहेत आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स पार्ट 3 आणि पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. नुकतंच विदर्भातला नागपूर प्रदेशात झुडपी जंगलाचा एक मोठा गहन प्रश्न आहे. त्याबद्दल मागच्या महिन्यात माझं जजमेंट आलं आणि काही वेळेला की राईट टू शेल्टर, राईट टू लाईव्हलीहूड याचा आधार घेऊन ते लोक वर्षानुवर्षे घरात राहत आहेत, ते लोक वर्षानुवर्षे आपली शेतीवरती निर्वाह करत आहेत. त्यांच्या अधिकारावरती गदा आणता येणार नाही. तर म्हणजे मी वकील झालो किंवा आज न्यायाधीश आहे त्याच्यामुळे तो निर्णय होता, तो त्यांचा निर्णय होता. सुरुवातीला तर मी वकील बनू इच्छित नव्हतो. माझी इच्छा आर्किटेक्ट व्हायची होती, पण त्यांच्या आग्रहामुळे मगाशी सुनील मी सांगितलं त्यांना वकील व्हायचं होतं. परंतु यावेळेला त्यांच्या LLBच्या परीक्षेच्या वेळेला ती जेलमध्ये होती, भूमी सत्याग्रहामध्ये, ती परीक्षेला बसू शकली नाही. आणि त्यानंतर राजकारणात पूर्ण वेळ अखंड सेवा देत असल्यामुळे वकील होता आला नाही आणि त्यामुळे त्यांची इच्छा होती की मी वकील व्हावं आणि त्यांचा आदेश मी पूर्ण केला. त्याचप्रमाणे त्यावेळेला न्यायाधीश होण्याचा प्रश्न आला. जवळपास 2001 मध्ये मी कन्सल्ट केली होती. 2-1 वर्ष हो नाही झालं होतं. अशा वेळेला त्यावेळेला 2003च्या शेवटी फायनल झालं की होणार आहे. तर त्यावेळेला माझी द्विधा मनस्थिती होती की दिल्लीला जाऊन वकिली करावी की न्यायाधीशपद स्वीकारावं. आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की जर वकील झाला, सुप्रीम कोर्टात गेला तर कोऱ्याने पैसे कमावशील, परंतु जर न्यायाधीश झाला तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सामाजिक आणि आर्थिक समतेचं स्वप्न होतं त्या ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तू एक हातभार लावू शकशील. मला आनंद आहे की मी त्यांचा आदेश ऐकला आणि न्यायदानाचं कार्य स्वीकारलं. न्यायदानाचं कार्य हे आपण त्याला जॉब म्हणतो, तो जॉब नसतो, नोकरी नसते. एक त्याला आपण म्हणतो सध्दीचं वाण किंवा तारेवरची कसरत सारखं असतं. मगाशी किशोर भाऊने उल्लेख केला वादग्रस्त जजमेंटचा. The judge can never be guided by what the people will feel about his judgment. जजनी, न्यायाधीशाने आपल्या राज्यघटनेप्रमाणे आणि सतत विवेक बुद्धीने निर्णय देणं अपेक्षित असतं. तर लोक काय म्हणतील असं भिवून जर न्याय निवाडे द्यायला लागले तर खऱ्या अर्थानं तो न्याय निवाडा होऊ शकत नाही. या 40 वर्षाच्या कालखंडात अनेकांचे योगदान लागले. सुरुवातीला जस्टिस हिदायतुल्ला आपल्या जजमेंटमध्ये म्हणाले की आय वुड रिक्वायर स्ट्रॉंगर रिझन्स दॅन द गिवन इन शंकरी प्रसाद टू होल्ड दॅट द पार्लमेंट्स पॉवर्स आर अनरिस्ट्रिक्टेड, अनब्रिडेड. परंतु जस्टिस J.R. मुधोळकर म्हणाले की वेदर द पॉवर टू अमेंड कॅन बी कन्स्टिट्यूट टू चेंज द कॉन्स्टिट्यूशन. ते जर म्हणाले की
अमेंडमेंट नुसार जर पूर्ण कॉन्स्टिट्यूशन जर बदलता येणार असेल तर मग त्याला अमेंडमेंट कसं काय भरता येणार आहे. आणि म्हणून त्यांनी व्ह्यू घेतला की दो द पार्लमेंट हॅज पॉवर्स टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, इट हॅज नो पॉवर टू ऑल्टर द बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि तो त्यांचा मायनॉरिटी व्ह्यू, त्यानंतर 13 जजेसचा व्ह्यू बनला. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.